श्री स्वामी समर्थ ताई. कुठे आहात तुम्ही आता? आता आहे नाशिकलाच आहे. हो का, अजून नाशिकलाच आहात? हा, पण 4 दिवस मी वडिलांच्या श्राद्धसाठी गेली होती. अच्छा 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 अच्छा. काय तर आज नवीन अनुभव शेअर करा मस्त. तुमचा कुठला आलेला? ताई, पण तुम्ही जे अनुभव आम्ही ऐकतो तो अक्षरशः असं वाटतं की आपण त्यामानाने काहीच सेवा करत नाही. काहीच करत नाही खरंच. एक एक अनुभव असतात. बापरे बाप, काय सेवा करतात. मग आणि म्हणजे अक्षरशः कुठेच बसत नाही असं वाटतं मला. मला पण तसंच वाटतं ताई, की आपण कुठेच बसत नाही स्वामी सेवेत. जे आपण नॉर्मल करतो तेवढंच. हो ना. बाकी किती कृपाळू आहे, किती आपलं छान आहे सगळं. ते तांदूळ फिरतोय ते पाहिलं ताई. तो काय ग्रेट अनुभव आहे सांगा तांदळाचा. हो ना. म्हणजे किती भाग्यवान असतील त्या ताई. साक्षात भगवंताने केवढी लीला प्रत्यक्ष डेमो दाखवतात. हो, बघा ना. म्हणजे अजून काय पाहिजे. आणि भगवंताकडे गरीब श्रीमंत काही नाही, फक्त भक्ती. भक्ती महत्वाची, तुमचं शुद्ध मन महत्वाचं आहे. आणि तेच आपल्या जीवनातलं पण आहे. हो ना. तो खूपच एकदम अप्रतिम अनुभव. आणि मी तो इतका अर्जंट शेअर केला ना. हो. तुमची पण ती कळकळ जेव्हा म्हणजे त्यांच्याशी बोलताना संवाद ऐकतो की तुम्हाला पण किती आनंद होतोय. हो. मग मी बोलता बोलता मी लगेच व्हॉट्सअप ओपन केलं ना. आणि मी बघूनच शॉक झाले ते. आणि त्या ताई किती घाबरून सांगत होत्या ना. साहजिक आहे की नाव शेअर करू नका. मिस्टरांना विचारलं, मग मिस्टरांनी सांगितलं शेअर कर नावाचं. चांगलं आहे, असं राहिलं पाहिजे कुटुंबाच्या प्रत्येकाने बंधनात. हो ना. ह्यालाच संसार म्हणतात ना. हो, खरंय. आणि ते 900 इंजेक्शन घेतलेले ताईंना मुली झाल्या. त्यांचा ऐकला त्यांची ती कविता. किती छान कविता आहे त्यांची. हो, मस्त. अगदी हृदय भरून आलं मला तर त्यांच्याशी बोलता बोलताच. मला सुद्धा गैवारलं होतं. खरंय. आणि ते स्वतःच्या हाताने त्या एक ताई पेढा खाऊ घालतात स्वामींना. मांडीवर येऊन बसतात. बघा ना किती छान. अद्भुत सगळं. अद्भुत आहे. आणि तुमची खरी श्रद्धा आणि तुमचं शुद्ध मन हेच त्याला कारणीभूत आहे, दुसरं काही नाही. तुमच्या पण खूप आवडतात बाबा प्रार्थना, तुमचे ते सगळे देवांची गाणी. किती कमेंट छान छान आहेत, पाहिलं ना. हा ना ताई. एक जण म्हणे मला मार्गदर्शन मिळेल का. अरे देवा, म्हटलं मार्गदर्शन कसलं. फक्त जे पॉझिटिव्ह विचार आहे मला तर तेच वाटत सांगायचं की मी ते. आणि मध्ये मध्ये ना ते सद्गुरू वामनराव पै यांची नाही का ती प्रार्थना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आम्ही शाळेत घेतो ना ते. आणि मग त्याच्या शेवटी आहे ना की सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर. आणि मग मी म्हणते आणि तुझे श्री स्वामी समर्थ असे गुण नाव मुखात अखंड राहू दे. किती छान. बस हे म्हणजे याचा कंटिन्यू असा म्हणून म्हणे दुसरे काही विचार आणण्यापेक्षा मी ठरवलं होतं की मी हेच म्हणेल किंवा आणखी भगवंत माझं खूप चांगलं करत आहे, मी खूप सुखी आहे. आपण असं काही व्हिडिओ ऐकतोच ना, तेच पॉझिटिव्ह अगदी युनिव्हर्स जे आहे, ब्रह्मांड जे आहे. सकाळी उठल्यावर मी ते सगळ्यांना सांगते, बिछाण्यातनं उठल्या उठल्या लगेच पळू नका. जागेवर बसा, ध्यान करा थोडंसं. त्या ब्रह्मांडाचे आभार माना की नवीन दिवस मला दाखवलास. आज नवीन काहीतरी चमत्कार पण दाखव. माझ्या आयुष्यात सगळं छान होऊ दे. तसंच माझ्या आजूबाजूला जे आहेत त्यांचंही चांगलं होऊ दे. असं बोलायचं. आपण फक्त आपल्याकडे मागितलं, पण दुसऱ्याचं जेव्हा दुःख बघतो तेव्हा आपल्याला पण खूप वाईट वाटतं. की नको बाई, सगळी सुखी पाहिजे, सगळे चांगले पाहिजे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे, तर आपल्याला पण नजरेला ते चांगलं वाटतं. नुसतं स्वार्थी राहून होत नाही ना ताई, उपयोगच नाहीये. आणि उठल्यानंतर मग आपले चंद्रनाडी चालू आहे की सूर्यनाडी चालू आहे ती बघावी.
हो. म्हणजे डाव्या बाजूने नाकपुडीतनं येतोय श्वास की हवा म्हणजे की उजव्या, मग ज्या बाजूने येत असेल तोच पाय जमिनीवर टेकवून उठायचं. हो. जमिनीला मग हात लावून त्या जमिनीचे पण आभार मानायचे. आपण हो. पाय ठेवतो ना तिच्यावर हो. आणि हो. ती तर हो. आज आपल्याला सगळंच देते, अन्न पाणी राहणं हो. खाणं सगळंच. सगळं पेलवून धरलेलं आहे तिने. हा, मग हे सगळं मी करते मगच मी पुढच्या कामाला लागते. हे बरोबर पूर्वीपासून आहे ताई. माझं. हो खरंय. हम्म. तेच ना. आणि मी भगवंताला पण सांगायची की माझ्याकडून एखादी अमर कृती घडून दे प्रभू. हा 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 तर हा. ही जे अमर कृती, हे जे गीत आहे ना, हे ताई, म्हणजे मी तर अमरच राहणार आहेत तुमचे गीत. खरंच अमर आहे. भगवंताने इतके छोटे छोट्या ते ओळी आहे, छोटे छोटे काव्य आहे, पण हो. माझी त्याच्यात पूर्ण ती अर्थता आहे ना, तर म्हणजे प्राण मला पण ओतलेत खूप तुम्ही छान वाटतं. आणि त्याच्यात. ते हा सगळेजण खरंच छान म्हणतात. हा. कोणी पण म्हणतं. किती प्राण ओतलेले आहेत. आणि ताई आम्ही ना हा. 5 बहिणी 1 भाऊ. अच्छा. हा. आणि आता वडील तर जगात नाही माझे वडील. नाही आहेत. नाही. तर अरे, त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. कसला? पोस्टे. हा प्रोस्टेट. हा. हां. बापरे, कठीण जागेवर झालं हो. 2 वेळा त्यांचं ऑपरेशन. ऑपरेशन झालं होतं. हा हा हा. काय स्वतःकडे दुर्लक्ष केलं माझ्या वडिलांनी. अरे अरे. आणि ते लक्षात नाही घेतलं. आणि समाजकार्याची आवड, स्वतःकडे हा. दुर्लक्ष. आणि खूप लाल चहा पण त्यांना आवड होती. कसली कसली? खूप लाल चहा प्यायचे, म्हणजे जास्त पावडरवाला चहा. अच्छा अच्छा अच्छा. पण ते पण कोरा वाईटच प्यायचे असतं की ना. नाही दुधाचा? दुधाचाच असायचा. कोरा प्यायला ना ताई, तो हां. खूप औषधी असतं म्हणतात ना. हो, तो चांगला असतो. हा हो, कोरा हा. चहा. बरोबर. पण म्हणजे त्याला काही तर एकच कारणीभूत नाहीये, सगळ्याच गोष्टी कारणीभूत नाही, असतात. चहाचा काय म्हणजे एवढं त्याच्याशी. हां. आता तुम्हाला सांगू का, तुम्हाला खोटं वाटेल की आता इथं टीचर आहेत आणि सासूबाई कसं काय असं होत्या. तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाई म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य मी बघते ना त्यांच्याबरोबर. आता मी एवढे 35 वर्ष घालवले त्यांच्या बरोबर. त्या चहावरच असायच्या आई गो. एनी टाइम. आणि जेवायच्या किती माहितीये, चतकोर भाकरी खाल्ली तर खाल्ली, नाहीतर चहा. मी शॉक व्हायचे त्यांच्याकडे बघून. आणि नंतर इकडे माझ्या मुलीच्या बाळंतपणाच्या वेळेला मी बोलवलं होतं त्यांना, कारण ती तर 6 महिने होती ना माझ्याकडे आणि मला एवढी रजा नाही. मग 3 महिने तर मी काढली होती. मग रात्री बाळ उठलं 2-2:30 ला किंवा काय, मी माझ्याजवळ झोपायची बाळाला. माझा मुलीवर विश्वास नव्हता. तिचं बाळ होतं तरी. तर 2-2:30 वाजता मग ना ते उठलं की आम्ही सगळ्या हॉलमध्ये झोपायचो. सासू, मी, माझी मावस सासू, मिस्टर, बाळ, आम्ही सगळे. आणि मग मुलगी बेडरूम मध्ये झोपायची. दुसऱ्या बेडरूम मध्ये मुलगा वगैरे असं. आणि नातेवाईक येतच राहायचे ना, मग ते तिच्या बरोबर झोपायची मी. अच्छा. आणि काय गंमत, 2-2:30 लाही ते बाळ उठलं की लगेच माझे मिस्टर मला खुणवायचे, विचार आत्यांना चहा पिता का. त्यांना मजा वाटायची, म्हातारा होता ना. मग मी विचारायचे, आत्या चहा घ्यायचा तुम्हाला. आत्या म्हणायच्या, ठेव बहीण थोडासा. थोडासाच ठेव बर का. असं करायच्या, ऐराणीमध्ये बोलायच्या त्या. मला सगळं समजतं ऐराणी, पण तेवढं बोलता येत नाही. पण म्हणजे काही होत नाही. ज्याचं जेवढं असतं ना ताई अस्तित्व, तेवढंच असतं. हे फक्त कारण असतं. हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि म्हणजे त्या इतक्या पाठपोट सपाट होत्या एकदम. त्यांना ऍसिडिटी नाही की काही नाही. इतक्या सुंदर पद्धतीने. आणि त्यांचं ते मरण पण छान झालं. सासरे आहेत आता 90 वर्षाचे. वडील पण तेवढ्याच वर्षाचे. आई पण नाही आणि सासू पण नाही. वडिलांची छत्रछाया असावी. हो. वडील काय आणि आई काय कोणाचीच जाऊ नये हो ताई. ते दुःख वेदना म्हणजे ते आठवण काढली तरी काळजामध्ये कसं तरी होतं. म्हणजे माझे वडील साधे शिक्षक. त्यांच्या आई म्हणजे वडिलांची कोणत्याच प्रकारची 5 पैशाची इस्टेट नाही. बघा. पण तरी माझ्या वडिलांनी
म्हणजे एवढं नाव कमवलं होतं. हा. आणि 5 मुलींचे लग्न पण, मुलाचं लग्न, आणि एवढं शिकवलं ना ताई, आणि प्रॉपरली शिकवलं. हो, सगळ्यांचं शिक्षण पूर्ण म्हणजे केलं. ना ताई, पूर्वीची माणसं होती ना, ते फार दूरदृष्टी खूप छान होती यांची. हो, खूप दूरदृष्टी होती. खरंय. आणि कोण असं कर्जाचा डोंगर म्हणजे कोणावर ठेवला नाही बरं का, सगळं नील करूनच मग गेले. हो, फार इमानदार, प्रामाणिक आणि म्हणजे ना स्वतःच्या मानात जगणारे, लाचारी नाही. हा, 100%. बरोबर आहे. तर वडील गेल्यानंतर, आणि म्हणजे आम्ही 5 मोठ्या बहिणीचं लग्न होण्याच्या पूर्वी ताई, माझे वडील इथं म्हणजे नातेवाईकांच्या मुलींची साखरपुडा, आमचं घर मोठं होतं, बगीचा होता ना, तर तिथे करायचे. बापरे, बघा. हा, आणि म्हणजे आमच्या परीक्षा असो नसो काय, त्यांना काही नाही. त्यांना माहिती की अभ्यास करूनच देखील पार पडतील. बरोबर. म्हणजे सगळंच पुरायचं हो आम्हाला पण. बघा, एवढ्यांचं करणं धरणं. हो, आणि आईनी पण खूप साथ दिली. अरे वा. सगळ्याच गोष्टींना खूप साथ दिली. मेन तर म्हणजे ना, करणारा व्यक्ती दिसतो सगळ्यांना, पण खरी कला साथ देणारीवरच आहे. सोपं नसतं एवढ्या लोकांचं करणं धरणं. आणि गावचा राहाडा किती मोठा असतो. आपल्या शहरात काही नाही आता. नाही, म्हणजे धुळ्याला असायची ना, धुळ्याला असायचो आम्ही. हो, तरी पण येतच असतील भरपूर नातेवाईक, जवळ आहे ना गावं. आणि माझ्या वडिलांना सगळेच लागायचे. हो का. आणि एक व्हिडिओ आहे बरं का ताई माझ्या वडिलांवर, म्हणजे आमच्याच कॉलनीतले पत्रकार आहेत, त्यांनी काढलेला आहे 5 मिनिटाचा व्हिडिओ. खूप सुंदर, सगळ्या म्हणजे त्यांच्या जीवनपटाविषयी. मला पाठवाल का तो? नक्की पाठवेल. पाठवा. आणि वडील गेल्यानंतर मग मी एक छोटंसं पत्र लिहिलंय की माझ्या या काव्य प्रकाशनाचं कार्य तुम्ही आपण सोडून गेले. त्याविषयी मी 2 शब्द सांगते, आणि हीच माझी आज श्रद्धांजली राहील ताई वडिलांना. हो, आता पितृपक्षाने. हा, कालच झालं त्यांचं श्राद्ध. खरं काल करायचं होतं, पण भावंडांनी जमलं. माझ्या डोक्यात अक्षरशः मुंग्या आल्यासारखं झालं बरं. साधी गोष्ट नाही. आई वडील म्हणजे काय असतं आपल्यासाठी. मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवते. हा. त्यांना खूप कौतुक बरं का माझ्या ह्या गाण्यांचं वगैरे. हो का. हो, खूप कौतुक होतं. मी त्यांच्या समोर सगळे म्हणून दाखवलं, म्हणजे जेवढे त्यावेळी तयार झाले ना ते म्हणून दाखवायची. आणि काही उखाणे पण तयार केले होते मी, ते उखाणे पण म्हणायची वडिलांसमोर. सगळेजण म्हणायचे ना नातेवाईक, हा ही शेंडे सरांची मुलगी शोभून दिसते असे म्हणायचे. साक्षात सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि माझ्या वडिलांना म्हणायची बरं का सगळेजण धुळ्यात, यांच्या घरी सरस्वती पाणी भरते. हो, सगळे शिक्षक. आणि जिथे सरस्वती पाणी भरते तिथे लक्ष्मी आपोआप येते. खरंच आम्हाला कधीच काही कमी केलं नाही माझ्या वडिलांचं वाक्य होतं, जिथे सरस्वती पाणी भरते तिथे लक्ष्मी आपोआप येते तिच्या मागे. पण जिथे लक्ष्मी असेल आणि सरस्वती जर नसेल तर ते शून्य व्हायला वेळ लागत नाही. खरी गोष्ट आहे. म्हणून अक्कलकोट नाव किती छान आहे. हो ना, खरंय. अक्कलकोट आहे, खरंय. स्वामींनी ते अक्कलकोटचा अर्थ पण समजून सांगितला होता. हो का. हो, जरा तुमच्या मुखातून सांगा ना. पूर्वीचं नाव. म्हणजे बुद्धीने काम घ्यायचं बुवा, आणि मी तिथे बसलेलो आहे सगळ्यांचा मालक. बघा किती छान. मी ते 2 मिनिटात वाचून दाखवते. हो ताई. काव्य संग्रहाच्या प्रकाशनाचे कार्य अपूर्ण सोडून आम्हाला पोरकी करून तुम्ही कायमचे पूर्णत्वाकडे निघून गेले. तुमच्या छत्रछायेत विसावा घेऊन किती जणांनी त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करून घेतली. तुमच्या सहवासात सर्वांचीच अंतरंग फुलले आहे. कित्येकांच्या आयुष्यात तुम्ही सुखाचे सप्तरंग भरले आहे. नाना, तुमच्या निस्वार्थ कार्याची कीर्ती अमर आहे. आजही या भूतलावर तुम्ही शरीराने उपस्थित नाही, परंतु नाना, माझा पूर्ण विश्वास आहे की तुमचे कृपाछत्र आम्हा भावंडांवर, तुमच्या नात नातूंवर आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व स्नेहींवर नेहमीच राहणार आहे. नाना, आठवणींची रडगाणी, जीवनातील आठवणींची गाणी रडगाणी न ठेवता आनंदी गाणी शिकवणाऱ्या तुमची अमृतवाणी सदैव आमच्या सोबत आहे.
पावलोगणिक आम्हास तुमची आठवण येते आणि यापुढेही अखंड येत राहील. हो. बापरे. नक्की ताई त्यांच्यापर्यंत पोहोचवतील स्वामी हे. नक्की पोहोचवतील. आणि खरंच तुमच्यावर कायम कृपाछत्र राहणार बघा. 100% ताई आहेच. आमच्या सर्व भावंडांना, माझ्या एका बहिणीचा मुलगा दुबईत गेला हो. बिझनेसच्या निमित्ताने. अच्छा. माझ्या भावाची मुलगी पॅरिसला आहे, अरे बापरे. संशोधन करते. अरे वा. आणि संभाजीनगरची बहिणीची मुलगी अमेरिकेत आहे, इंजिनियर. अरे वा. बघा एवढी कृपाछत्र आहे सगळी. काय पाहिजे अजून सांगा ताई. हो, सगळ्यांची शिक्षण म्हणजे एवढे मुलं पण शिकणारे आणि त्यांचे मुलं एवढे शिकणारे. किती माझ्या वडिलांना आनंद झाला, किती आनंद आणि अभिमान वाटला असता की मी एक शिक्षक होतो आणि माझा आता कुठे कुठे माझे पंख पसरलेत. हो, किती छान ताई. खूप सुंदर. आणि हा निरोप नक्की स्वामी पोहोचवतील बघा. आणि वडील जेव्हा आजारी होते ना ताई, तेव्हा मग मला खूप रडू यायचं. मी स्वामींना मी विनंती करायची त्यांना बरं करा बरं करा. पण एकदा आहे ना, मग स्वप्नामध्ये मला 2 वेळेस म्हणजे जसे ते 2 सारखी चित्र शेजारी शेजारी असतात बघा, तसं 2 वेळेस म्हणजे मला मोरे दादा आले होते. अरे बापरे. आणि मी त्यांचा पाय पडते वो. पण मग म्हणजे असं 2च वेळा असं काल मला त्याचं प्रश्न नंतर उघडला की माझ्या वडिलांचं 2 वेळा ऑपरेशन झालं होतं बहुतेक. आणि एका वेळेस भगवंतांनी त्यांना तारलं आणि एका वेळेस स्वतःच्या मांडीवर घेतलं. ओ, किती छान होत ताई. अतिशय सुंदर. मला तर म्हणजे ना ह्या आठवणी अशा म्हटल्या ना आपल्या व्यक्तींच्या गेलेल्या, अशी कवयित्री ना ताई माझी आई होती. अच्छा. आणि ती इतक्या चालता बोलता कविता बनवायची. नंतर अगदी कपड्यांचा साबण, आंघोळीचे साबण घरी बनवायची. म्हणजे ती महिला मंडळ चालवायची, प्रमुख होती, अंगणवाड्या चालवायची. आणि तिचा भाऊ बिझनेसमन होता त्या काळात नाशिकला. आहेच म्हणजे अजून पण. मिलिटरी स्कूल आहे ना तिकडे, आता त्याचा बंगला मामाचा. गंगापूर रोडला. आधी कृषीनगर कॉलनीत राहायचा मामा. आणि पण म्हणजे ती इतक्या मोठ्या कुटुंबातली होती ना. आणि एकदम काय म्हणतात ना, एकदम सधन कुटुंबातली. म्हणजे त्यांची गडी आहे मालेगावला. माझ्या इथे सेम असंच आहे, सधन कुटुंबातली. आणि सधन कुटुंबातली. आणि तिला असं म्हणजे असं पंचपक्वान्नाचं जेवण आवडणार. तिचे असे सात्विक गाणी तिच्या तोंडात मुखात कायम. आणि म्हणजे ती एकदमच, वडील तिचे त्यावेळेला सर्कल होते. माझ्या आईचे वडील काय होते? सर्कल, म्हणजे तलाठ्यांच्या वरचे असतात ना. अच्छा. म्हणजे कितीतरी गावं त्यांच्या अंडर होती तिकडची सगळी. सरपंच होते. सर्कल. तलाठ्यांच्या वरचे. अच्छा. म्हणजे त्यांच्या वरचे होते ते सर्कल म्हणून. आणि असे उंच गोरेपान, धिप्पाड. आणि सायकलवरच त्यावेळेला ना, तेव्हा कुठे गाड्या वगैरे अशा. तरी त्यावेळेला माझी आई 11वी मॅट्रिक झालेली. अरे वा. आणि म्हणजे आम्हाला 9वी 10वी पर्यंत क्लासेस नाही. सगळं आई घरी शिकवायची. कारण वडिलांनी नोकरी करू दिली नाही. ह्या 4ही मुलांना तो शिकवलं ना की आपल्या आयुष्याचं सोनं झालं. आणि आमचे नातेवाईक आता तेच म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अशी आमचं म्हणजे एवढं आता आमच्या नातेवाईकांमध्ये पण असं नाव आहे. 4ही भावंड ज्या ज्या दिशेला आहेत त्या त्या दिशेला त्यांनी छानच स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. म्हणजे हे स्वामींची कृपा आहे. आणि तिच्या घरामध्ये ना संध्याकाळी ना ताई, म्हणजे मला ते आठवतं ना गडीवरचं, की संध्याकाळ झाली की गडीवरचे सगळे आमच्या घरी येणार. मग ते देव्हारात सगळ्या आरती, सगळं म्हणजे ते शंकरापासून सगळ्या आरती व्हायच्या. आणि आजोबा आमचे कुठेही असो पण आरतीच्या वेळेला घरी यायचे. आणि मग त्यांची ती लाकडी पेटी, तिथे ते बसलेले असणार.
मग त्यांचे ते सगळे समोर बसलेले, मग ते न्यायनिवाडा, जमिनींचं काय करायचं. आम्हाला फार कौतुक होतं आजोबांचं. हो आणि बर गोरे गोरे फार होते तर आम्ही म्हणायचो, तात्या म्हणायचो आम्ही त्यांना, तात्या तुम्ही एवढे गोरे तर थोडीशी तरी आम्हाला रंग द्या तुमचा. आम्ही एवढे काय आहेत. पण ते कसे त्यांनी त्यावेळेला 7 मुलींची लग्न केली, पण खानदान बघून दिलं, श्रीमंती बघून नाही दिलं. एकदम बरोबर ताई, माझ्या वडिलांनी पण हेच केलेलं आहे. हा. आणि मग ते खानदानच खरं आपण म्हणतो ना, हो हो त्याला फार महत्व आहे पूर्वी लावून दिलेल्या गोष्टींना. खरंय, बरोबर आहे. हम्म. पण खूप छान वाटतं ताई तुमच्याशी बोलल्यावर. असं अरे वाटतं वा. मी आलीये गावी. अरे वा. असं. ताई मला म्हणजे तुमच्याशी मी बोलेल हे वाटलं पण नव्हतं. कसं म्हणजे मी म्हणजे माझ्या मुलाची 10वी झाल्यावर मी ठरवलं होतं की हा. चांगली मार्क मिळाले ना तर हा. मी नक्की शेअर करेल. खूप छान मार्क पण म्हणजे अपेक्षेपेक्षा मला चांगले मिळाले असं वाटतं. हो ना, किती छान. आणि तुमच्या फॅमिलीचं हे सांगून तर सांगितलं ना तुम्ही, तर मला खूप आनंद, समाधान झालं. खरंच स्वामींची कृपादृष्टी आहे. आणि सेवा केली तर मेवा मिळतोच. हो. हे मात्र 100% खरं. आणि ताई आता माझ्या सासूबाई आल्या होत्या. माझं म्हणजे घर 3ऱ्या तालावर आहे. अच्छा, 3रा मजला. म्हणजे दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन केलं नवसारीला. अरे बापरे. हा. पण मग एका पायाचं चांगलं झालं आणि दुसऱ्या पायाचं फेल झालं. अरे अरे मग ते अरे. दुसऱ्या दिवशी लक्षात आलं. हम्म. मग परत 2 दिवसांनी ऑपरेशन केलं तर तेही फेलच गेलं होतं. अरे अरे. मग जायखेडला घेऊन गेले. मग तिथे त्या असंच थोडंसं चालता पडून गेल्या. तर ती जी क्लिप आहे ना तर ती घुसून गेली होती पायामध्ये. अरे 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 तर अरे. ती काढली तर मग डायरेक्ट आपलं ते एक पेर कसा राहतो बोटाचा, हो 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 तेवढं हो. छिद्र पडलं होतं आणि ते डायरेक्ट छिद्र दिसायचं. बापरे. आणि ते 9 महिने तसंच राहिलं. ओ. आणि मग परत नाशिकला ऑपरेशन झालं. तर मग ते नाशिकला आणलं. मग इथे मी जिथे राहते ना तिथे मग माझ्या सासूबाईंना धुमावती स्तोत्र रोज म्हणायला लावायची. कोण? आणि स्वामींचा जप करा म्हटलं कंटिन्यू. तुम्ही सांगायच्या? आणि आहे ते ऐकून घेतात देवाच्या बाबतीत. त्यांना विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे, रामाचा पाठ आहे ते संध्याकाळी रोज म्हणतात. आणि त्यांचं जे ऑपरेशन चालू होतं नाशिकला त्यावेळेस मी होती. आणि स्वामी चरित्र पूर्ण वाचलं आणि म्हटलं सक्सेस होऊ द्या स्वामी. आणि मग 2 महिने होत्या. बेड रेस्ट होतात ताई त्यांना. सगळं आवरलं त्यांचं स्वामींच्या कृपेने. सगळं व्यवस्थित आवरलं. आणि स्वामींना एकच सांगायची त्यांचं व्यवस्थित करता आलं ना तरी भरपूर आहे. हो खरंय, हे खरंय. आणि तुम्हाला सांगते असंच सेम माझ्या सासूबाईंच्या पण बाबतीत झालेलं. अगदी त्यांना ना म्हणजे गावावरून आणलं ना ताई, प्रेतासारखं आणलं होतं आम्ही. लोक आम्हाला असायचे की मला म्हणायचे वेडी आहेस का तू. पण माझे वडील त्यावेळेला बोलले की तू तुझ्या आईच्या वेळेला काय केलं असतं जर आईची अशी कंडिशन असती तर. सगळं गेलं तर चालेल पण आधी त्यांचे प्राण वाचले पाहिजे. आणि छान झाल्या मग त्यानंतर कित्येक वर्ष जगल्या. हे करावं आणि असंच करावं. आणि याचं कुठेतरी फळ मिळतं बरं ताई. आपलं लिहिलं जातं याचा हिशोब आपला सगळीकडे असतो. हो. मग त्यांना नंतर फिजिओथेरपी पण लावली होती ना तर तेव्हा त्या खाली जिन्यात उतरल्या आणि चढल्या. त्यावेळेस काय झालं त्यांना जास्त एक्झर्शन झालं. त्या डॉक्टर निघून गेल्या. पण मग त्यांना आहे ना जवळजवळ मला आणि त्या आमच्या वरच्या पालवेताई त्यांना असं वाटलं की आता यांना अटॅक येणार आहे. म्हणजे एक असं तोंड वाकडं व्हायला सुरुवात होऊन गेली होती. अरे बापरे. पॅरालिसिसचा. पण मग आहे ना मी सारखं ते रामाचा जप केला. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून. तर बरोबर 3 मिनिटांनी त्या चांगल्या झाल्या ताई. वा. आणि ते कसं सुचलं तुम्हाला? काय माहिती अचानक झालं ते. असं मला त्यावेळेस काय सुचलं आणि लगेच डॉक्टरांना पण बोललं. ओके म्हणे आता काही एवढा प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्यावेळेस काही होऊ शकलं असतं त्यांचं. हो. मग आहेत का ते आता? मग ताई त्याच्यात जायखेडला आहे आता.
हा. आणि व्यवस्थित त्यांच्या दुखतात, पाय दुखतात त्यांचे हा. भरपूर दुखतात, पण त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त आहे ना, हा. त्या वॉकर धरून धरून चालतात पण व्यवस्थित. वा वा वा. त्यांचं सगळं व्यवस्थित. किती वय आहे त्यांचं? 75 आहे जवळजवळ. फार लवकर झालं पण ना ऑपरेशन त्या मनाने. नाही, मग पूर्वीच्या काळी खूप कष्ट होते. कष्ट केले असतील. हा, बरोबर. इकडून तिकडे ह्या मळ्यातून त्या मळ्यात वगैरे. हम्म. आणि माझे आज्जल सासरे पण खूप कडक होते. हो का? चालायचं नाही त्यांच्या समोर. बापरे. गावाकडे आहेत ते बंधनं. एका दृष्टीने बरे पण वाटतात ते काही, पण त्याचं फक्त लिमिट क्रॉस नको व्हायला. अन्याय नको कोणावरही व्हायला. आणि गत्यंतरच नव्हतं, कोणी का असे ना ते हो, कोणालाच नाही. हो, अगदी अगदी. एवढे काही सुविधा नव्हत्या ना ताई. एवढ्या सुविधा नव्हत्या झटपट काही कसल्या. नदी दूध भरून व्हायची, मग नदीवर जाणं येणं. मग साधं नाही. मी स्वतः गेली नदीवर कपडे धुवायला. अशी मजा यायची. नदीवर जायची. गावात मी पहिलीच नोकरीवाली सून. आणि मग तो पदर तर घेणंच आहे डोक्यावर. आणि नंतर ते नदीवर जायचं ना, ते घमेल्यात कपडे भिजवून किंवा कोरे कपडे घेऊन. तर माझ्या सासूबाई त्या सर्फमध्ये त्यांच्या हाताने सर्फ टाकणार. आणि मग निरमा होता त्यावेळेला बरोबर. आणि त्या निरमामध्ये भिजवून द्यायच्या. मग ती अजून घमेली जड व्हायची. आणि डोक्यावर नाही घ्यायचं, कारण गावात सगळे समाजाचे लोक ते. आणि नदीवर जायचं, ती घमेलं घसरतंय, ते धरायचं, तो पदर धरायचा, कसं तरी जायचं. आणि ते दगडावर घासता पण यायचे नाही पूर्वी कपडे. म्हणजे मला खरंच कल्पना नव्हती ती, कारण आमच्या घरी सगळ्या कामाला बाईच असायची. आणि मग एका बाईंनी, कोणी आजी असेल त्यांनी शिकवलं. तर मी मस्त उभी राहून, त्या पाण्यात उभी राहून मस्त स्टाईल मध्ये गेली घासायला, तर तळहाताचं सालच निघून गेलं होतं. अशा आता हसू येतं, पण तेव्हा असं माझे वडील तर म्हणजे रडायचे की बापरे काय केलं मी मुलीचं. म्हटलं काही नाही केलं, चांगलं केलं सगळं. पायावर उभं करावं फक्त मुलींना, हे मी माझ्या वडिलांचं तत्व होतं पूर्वीपासून. कारण पूर्वी स्त्रियांवर अन्याय पण होत होते हो. माझ्या सासूने तर फार कष्ट काढले बिचारीने. पण आता तुमची ती कविता ऐकली आणि ते सगळं, असं हे होऊन जातं ना मन. खरंच खूप छान वाटलं ताई. पण ताई कसं आपल्याला या संस्कारामुळे, समजा आपण मुलाचा हात सोडतो बघा 8-9 महिन्यात शिकण्यासाठी. हे वातावरण असं असतं ना की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जा, डॅशिंग पॉवर तुमच्यामध्ये, प्रतिकार शक्ती. आणि मग त्याच्यातून तुम्ही बरोबर तावून सुलाखून निघतात. ते बरोबर आपल्याला तेवढं बळ देऊनच जातात. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि तेच महत्वाचं आहे. तेच महत्वाचं आहे की तुम्ही किती धन दिलं, त्यापेक्षा तुम्ही त्याच्याकडे किती ती पॉवर दिली. बरोबर. ती महत्वाची आहे. स्वतः निर्माण करण्याची शक्ती पाहिजे माणसात. बरोबर. आज एकादशी ताई, आज मस्त विठ्ठलाचं गाणं ऐकवते. माझी पंढरपूरला कायम जायची. हो, कायम तिथली आता वाणी म्हणजे आमच्या समाजाची ही मंगल कार्यालय आपली धर्मशाळा असतात ना. अच्छा. म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांच्या बोलण्याने कित्येकांच्या देणग्या मिळवून दिल्या होत्या. कित्येकांना. अरे वा. आणि तिथे उभं राहिलेलं आहे ते. अरे वा. आणि स्वतः गेले ना, कधीच बिना पैसे दे, म्हणजे तिथे होती सोय. ते तिथे लोक आले, त्यांनी त्या ट्रस्ट हे राहतात ना, सरचिटणीस वगैरे, धर्मशाळा वगैरे का, दिले नाही तरी चालतात, पण माझ्या वडिलांनी कधीच असं केलं नाही. पैसे देऊन मगच राहायचे बघा. की नको तेही ओझं त्यांनी नेलं नाही डोक्यावर बघा. आणि आता माझा भाऊ पण सांगत होता की दिसले म्हणे माझे पप्पा नाना तर असा लख्ख प्रकाश होता म्हणे, खूप लख्ख प्रकाश होता. बापरे. म्हणजे आणि 4-5 दिवसापूर्वी मला पण खूप भरून आलं होतं. मी कधीच रडली नाही. ते गेले ना तरी मी रडली नव्हती ताई. पण मला या 4 दिवसापूर्वी इतकी आठवण आली होती आणि खूप रडली मी आणि आई, की माझ्या किती जीव लावून गेले सर्वांना.
खरंच आणि खरंच. आई पण म्हणजे त्यांना मला तरी वाटतंय की ते आता मोकळी झालेली असं वाटतंय मला ते. खरंय खरंय. एक काहीतरी म्हणजे ह्या सगळ्या योनीतनं ते बाहेर निघालेत आता. सद्गती मी स्वामींचं तुमच्या विलीन करून द्या स्वामी. मुक्ती मिळाली त्यांना. प्रार्थना. वय किती होतं त्यांचं? त्यावेळी 4 वर्ष. त्यांचा बघा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी झालेला आहे ताई. अय्या 47चा आहे? हो हो. हा म्हणजे मग ते साधारण म्हणजे 78 वगैरे वर्षाचे राहिले असते आता. 78 79. 6 वर्ष झाले त्यांना. बरोबर. बघा 47 साल. हो बरोबर. आणि माझे वडील परफेक्ट 37 सालातले आहेत. काय 1937. 10 वर्षांनी मोठे. बरोबर. अच्छा. म्हणजे 35 की 37 असं आहे. पण 37 100%. किती छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून. मस्त वाटलं. मी शेअर करते. बोला ताई. मी गाणं. हा ते बोला. हा ते गाणं ऐकले का ताई? चला जाऊ कोल्हापुरी अंबा दर्शनाला. हो 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 हो. हा मग त्याच चालीवर हा गाणं. चला जाऊ पंढरपूर विठ्ठल दर्शनाला, सावळे हे रूप सुख देते नयनाला. चला जाऊ पंढरपूर विठ्ठल दर्शनाला, सावळे हे रूप सुख देते नयनाला. 2 हात कटेवर उभा विटेवर, मासोळीचा मुकुट शोभे त्याच्या डोईवर. 2 हात कटेवर उभा विटेवर, मासोळीचा मुकुट शोभे डोईवर. पिवळा पितांबर गळा तुळशीची माळ, शोभे बुक्का चंदनाने टिळ्याचा हा भाळ. पिवळा पितांबर गळा तुळशीची माळ, शोभे बुक्का चंदनाने टिळ्याचा हा भाळ. सावळे हे रूप पाहून हरवून गेले, जीव शिव 2 आता एक रूप झाले. सावळे हे रूप पाहून हरवून गेले, जीव शिव 2 आता एक रूप झाले. चला जाऊ पंढरपूर विठ्ठल दर्शनाला, सावळे हे रूप सुख देते नयनाला. सावळे हे रूप सुख देते नयनाला. वा, तृप्त झाले कान माझे. सगळ्यांचे तृप्त होतील बघा ताई. खरंच किती सुंदर आवाज आणि काय ते यमक आहे तुमचा आणि अर्थपूर्ण आहे सगळं. अतिशय सुंदर. पंढरीच्या राजाची खूप गीत आहेत आई आणि इतकं छान आहे. अजून ते एक पण आहे की जनीला मदत करायचा बघा विठ्ठल. मग रुक्मिणी माता म्हणायची तुम्ही का बरं जाताय मला सोडून. मग त्याच्यावर आहे ना ती कशी हट्ट करते, ती कशी संशय घेते आणि नंतर तो संशय कसा निवारण होतो, त्याचं पण इतकं सुंदर गीत आहे ताई ते. हो, आता गाणार आहात का की नंतर? ठीक आहे, नंतरच गा. नाही नंतर गाऊ आपण, कारण तुमचे एवढे अप्रतिम आहेत. आता 2 छान झाले. मग ते स्पेशल आम्हाला उद्या लगेच तुम्ही सांगा ते. चालेल. आणि एक आहे ना आता नवरात्र येते, नवरात्रात पण आता हे ऐकतील ना तर एक आंबेचं पण एक गीत गाते असं वाटतंय मला. गाऊ काही? बरं, चालेल चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि कसं आहे मी नामरूपानेच तिला दिवा लावलेला आहे, आळवलेला आहे. नामरूपाने वस्त्र मिळवून तिला अर्पिलेलं आहे. नंतर नामरूप हार गुंफलेला आहे, तर ते शब्दात व्यक्त केलेलं आहे. अरे वा. ते गाऊन दाखवते. एक मिनिट. अंबे धाव 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 आई धाव धाव धाव. अंबे धाव 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 आई धाव धाव धाव.
नवरात्राची रात्र आज आहे खूप खास. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. नामरूपी मनी दिवा लावून आळविते तुझ आज. नामरूपी मनी दिवा लावून आळविते तुझ आज. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. नामरूपी हे वस्त्र विणवून अर्पिले तुझ मी आज. नामरूपी हे वस्त्र विणवून अर्पिले तुझ मी आज. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. नामरूपी हा हार गुंफुनी गळा घालते आज. नामरूपी हा हार गुंफुनी गळा घालिते आज. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. नामरूपी हा टाळ घेऊन गजर करते आज. नामरूपी हा टाळ घेऊन गजर करते आज. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. नामरूपी हा विडा देऊन रंगून गेले त्यात. नामरूपी हा विडा देऊन रंगून गेले त्यात. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. बालक व्याकुळ झाले तुझे दर्शन दे तू आज. बालक व्याकुळ झाले तुझे दर्शन दे तू आज. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. नवरात्रीचा सोहळा सुंदर आहे खूप खास. अंबे धाव धाव धाव, आई धाव धाव धाव. काय सुंदर, किती छान ना ताई, खूप सुंदर. तुमच्यावर एवढी कृपा असू देत ना स्वामींची, सर्व देवतांची. खूप छान हो ताई. ताई ते ऐकण्यासाठी तुम्हाला पण भरभरू आयुष्य मिळो. खरंच ना, मी तर हे स्पेशल करणार आहे तुमचं हे गाणं, जरी आता तुम्ही याच्यात सांगितलंय. कारण ना स्पेशलच मी ते, इतकं सुंदर आहे, कोणी पण नवरात्रीत लावेल ते. हा, म्हणून म्हटलं आता आपण त्यांच्या अनेक भक्तांच्या मुखातून निघू आणि जगदंबेचा गजर हो. गजर हो, खरंय खरंय. खूप छान ताई, मी शेअर करते हे. हो ताई, चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.